एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 75 वर्षाच्या आपुलकीचं एक नवं नातं. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची धरपकड. वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, असलम शेख पोलिसांच्या ताब्यात. बीकेसी इथं मोदींच्या कार्यक्रमाच्या वेळेला काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले. युवक काँग्रेसची काळे झेंडे दाखवत बीकेसीला निदर्शनं, आंदोलनकर्ते ताब्यात. बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी नोंदवला वाढवण बंदराला विरोध. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन. अजित पवारांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट. सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्यात असा सल्ला. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक. कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई. गोकुळ दूध संघाची 62वी सर्वसाधारण सभा थोड्याच वेळात. गेटवर विरोधकांचा गोंधळ. विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिकांसमोर त्यांच्या गटातील सदस्य आणि पोलिसांची झटापट. बदलापूरच्या शाळेचे आरोपी मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव फरार घोषित. क्राईम ब्रांच आणि सायबर पोलिसांकडून शोध सुरू. झिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी. अंतापूरकर थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार. माझा जनतेवर विश्वास, थोड्याच दिवसात निर्णय घेऊ. हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. आज कार्यकर्ते आणि जनतेसोबत पाटलांचा संवाद. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान. मंत्री तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीमुळे उलटी येते. तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले, असलं ऐकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा. आणि संजय राऊतांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट. पुतळाच बेकायदेशीर होता. राऊतांचा आरोप, कुणाचा वरदहस्त होता अशीही केली विचारणा.